अहिल्यानगरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येते। राहुरी तालुक्यात कौटुंबिक वादातून सख्या नातवानंच आपल्या 65 वर्षीय आजोबांवर दिवसाढवळ्या गोळीबार केलाय। राहुरी तालुक्यात घडलेल्या या जीवघेण्या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरलाय। दगडू कोहकडे असं या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 65 वर्षीय आजोबांचं नाव आहे। आरोपी नातू प्रवीण कोहकडे याने जुन्या वादातून आजोबांना गाठलं आणि त्यांच्यावर थेट बंदुकीतून गोळी झाडली। ही गोळी दगडू कोहकडे यांच्या थेट छातीत घुसली असून ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। हा वाद काही अचानक झालेला नाहीये। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी प्रवीण कोहकडे आणि त्याचे चुलत आजोबा दगडू कोहकडे यांच्या गेल्या काही दिवसांपासून किरकोळ कारणावरून वाद सुरू होता। यापूर्वी त्यांच्यात हाणामारीही झाली होती। इतकंच नाही तर संतापलेल्या नातवानं काही दिवसांपूर्वी गाड्या पेटून दिल्याचाही प्रकार घडला होता। या दोन्ही घटनांची नोंद राहुरी पोलीस ठाण्यात आधीच झाली होती। हाच जुना राग मनात धरून नातवानं आजोबांवर हा जीवघेणा हल्ला केला। गोळीबाराचा आवाज ऐकताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दगडू कोहकडे यांना तातडीनं अहिल्यानगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं। त्यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक असल्याचं समजतंय। भर दिवसा झालेल्या या गोळीबारामुळे राहुरी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस आता आरोपीचा कसून शोध घेत आहेत। कौटुंबिक वादातून नात्यानं ओलांडलेली ही क्रूरतेची सीमा खरोखरच विचार करायला लावणारी आहे। या प्रकरणाच्या पुढील सर्व अपडेट्ससाठी पाहत रहा मेट्रो न्यूज। धन्यवाद।